कित्येक काळ लोटला हा क्षण अनुभवण्यासाठी. खरं तर आयुष्यात माझं माझं असं काहीच नसतं. सारं काही शून्य असतं. घरदार, मुलं, नाती याचा काही उपयोग नसतो. पण का कोणास ठाऊक आम्ही बायका याच्या मागे धावत असतो. सगळ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यात आम्ही आमचं सुख मानत असतो. पण या सगळ्यात स्वतःसाठी जगायचं मात्र राहून जातं. मोकळं आकाश, घोंघावणारा वारा, लवलवणारी गवताची पाती याच्याकडे कित्येक वर्ष पाहायचं सुद्धा राहून जातं. अगदी श्वास जरी अडकला तरी त्या अडकणाऱ्या श्वासाला आम्ही म्हणतो, अरे बाबा आता अडकू नकोस, मला वेळ नाही, खूप कामं आहेत. आता अडकलास तर मी माझ्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करणार. खरंच कित्येक काळ आम्ही बायका या गोंगावात, या गोंधळात अडकलेला असतो. तसं सारं काही शून्यच असतं. आम्ही केलं नाही तर ते थांबणारही नसतं. पण का कोणास ठाऊक त्यांना नेहमी वाटतं की माझ्याशिवाय कोणाचं पानच हलत नाही. पण हे करताना आपण आपलं सुख, समाधान, स्वातंत्र्य कुठंतरी स्वतःच हिरावून आपल्यापासून घेतो का? हा प्रश्नसुद्धा पडायला वेळ नसतो. इतकं आपण जबाबदारीचं ओझं आपल्यावरती पांघरून घेतो. मग एक ठराविक काळ येतो जेव्हा वाटतं हे सारं सोडून द्यावं आणि मी फक्त माझ्यासाठी जगावं. मुक्तपणे श्वास घेत, क्षणाचाही विलंब न करता इतरांच्या साऱ्या जबाबदाऱ्या फेकून द्याव्यात आणि मीच माझ्यामध्ये गुंग राहावं. स्वतःच्या समाधानासाठी. आता जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सोडून दिली तरी चालतील, पण मी माझं आयुष्य आता जगले नाही तर पुन्हा कधीही नाही याची जेव्हा जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. खरं तर निसर्गामध्ये प्राणी, पक्षी, वनस्पती हे सारे सजीव असतात. त्यांना भावना नसतात, वेदना नसतात, दुःख नसतात. तेच बरं असतं. माणूस हा एकच असा प्राणी आहे की ज्याला दुःख, वेदना, भावना, जखम आणि एकटेपणा, फ्रस्ट्रेशन अशा बऱ्याच गोष्टींनी स्वतःमध्ये अडकून घेऊन तो स्वतःचं स्वातंत्र्य हिरावून घेतो स्वतःच. खरंच निसर्गासारख्या या भावना जर माणसाला नसत्याच तर किती बरं झालं असतं. पक्ष्यांसारखा तो कसलाही विचार न करता स्वच्छंदीपणे उडू शकला असता. झाडासारखा स्थिरावला असता. निसर्गासारखा डोलला असता. प्राण्यांसारखा कोणताही विचार न करता हवं ते मिळेल ते खाल्लं असतं. आज माणूस एकटा आहे. पण त्याला असं वाटतं की मी समाजामध्ये वावरतोय, समाजाने मला बांधून ठेवलंय. पण विशिष्ट काळ येतो तेव्हा त्याला जाणवतं की कुणीही कुणाचं नसतं. ज्याला त्याला स्वतःचं आयुष्य स्वतः जगायचं असतं आणि त्यावेळी मग त्याला वाटतं, अरे मी माझं आयुष्य जगायचं राहूनच गेलो. आता मला माझ्यासाठी, माझ्या छंदांसाठी, माझ्या समाधानासाठी जगायचंय. पण हे करतानाही आपलं मन कुठंतरी मागं ओढत असतं आणि त्या ओढणाऱ्या मनाला तिथंच थांबवत आपण आपला मार्ग शोधायला हवा. तरच या आयुष्यात मी जीवन जगलो. नाहीतर मी या आयुष्यात जीवन जगलोच नाही असं व्हायला नको. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या जबाबदारींचं ओझं झटकून टाकावं. मी माझं
यात न राहता सगळं निसर्गाप्रमाणे स्वच्छंदीपणे अनुभवावं, यातच तिचं भलं आहे, यातच तिचं भलं आहे.